कल्याण पूर्वेत पाणी टंचाईचा प्रश्न आता चिघळला असून नागरिकांना थेंबर पाण्यासाठी वणवण करावी लागते। लहान मुले आंघोळ न करता शाळेत जात आहे, तर सणासुदीलाही पाणी मिळाले नसल्याने संतप्त महिलांनी थेट आंदोलनाचा मार्ग अवलंबला। खेडे, गोळवली, कैलासनगर आणि आशळेपाडा या भागातील शेकडो महिलांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मांडला। या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगरसेवक मनोज राय तसेच नगरसेवक मधुर म्हात्रे आणि नगरसेविका पूजा गायकवाड यांनी केले। आंदोलकांनी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता राजेश गोयल यांना घेराव घालत 2 तास जोरदार घोषणाबाजी केली। संतप्त महिलांनी अधिकाऱ्यांना जाब विचारताना संताप व्यक्त केला। पाणी मिळत नसेल तर आम्हाला मारून टाका, अशा तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या। दरम्यान उपअभियंता राजेश गोयल यांनी पाणी टंचाई मागील कार्य स्पष्ट करताना सांगितले की 12वे जलशुद्धीकरण केंद्रातून पुरेसा पाणी पुरवठा होत नाही। वारंवार होणाऱ्या वीज खंडितांमुळे पंपिंगवर परिणाम होतोय, तर उन्हामुळे उल्हास नदीची पातळी देखील खालावली आहे। मात्र नागरिकांनी प्रशासनाचे स्पष्टीकरण फेटाळून लावत स्पष्ट शब्दात इशारा दिलाय, आम्हाला आश्वासने नको, पाणी हवंय। आगामी काही दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर संपूर्ण कल्याण पूर्व रस्त्यावर उतरेल आणि आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आलाय। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, कल्याण।